नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आहे. घरातली कामं सगळी पटापट आवरून घेतली. फक्त राहिली होती कपडे सुकायला टाकायची. रोजच काय होतं ना, धनुषला स्कूलला सोडायला जाताना मी चांगलाच ड्रेस घालून जात असते आणि आल्यानंतर ना मग चेंज करायचं वैताग येतो. आहे तशी कामं करायला घेते, पण आज घरामध्ये थोडीशी एक्स्ट्राची कामं करायची होती आणि मला माहीत होतं सगळा ड्रेस माझा ओला होणार म्हणून, कारण कपडे पण जास्त होते. म्हणून मग ना आल्यानंतर ना टी शर्ट प्लाझो घालून घेतलं, घरातली सगळी कामं आवरली आणि एंडिंगला म्हटलं तेवढा तरी व्हिडिओ आपल्याकडून शूट होईल म्हणून मग मी ड्रेस घालून घेतला आणि त्यानंतर कपडे सुकायला टाकले. एक सवय लावून घेतली आहे स्वतःला, अजिबात विंडो ओपन ठेवत नाही मी. इतकी धूळ येते ना, आणि आजच्याच दिवशी नेमकं बोरवेल आली होती. घ्यायचं काम सुरू होतं सोसायटीमध्ये, त्यामुळे तर भरपूरच धूळ येते. म्हणून मी सगळं बंद करून ठेवलेलं आणि कन्स्ट्रक्शन पण सुरू आहे ना, त्यामुळे तर बरीच धूळ येते. म्हणून मी ना नेहमीच असं करते, गॅलरीमध्ये जेव्हा मला जायचं ना त्यावेळेसच मी ओपन करते जी काय विंडो आहे ती, आणि झालं की लगेच बंद करून टाकायचं. गॅलरी तर इतकी धुळीनं मागते ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे रोजच्या रोज जरी धुतलं ना तरी कमी पडतं. 2-3 बादल्या टाकून मी रोजचं ना गॅलरी वॉश करत असते. पण जेव्हा सगळं पाणी गॅलरीमधून बाहेर जातं ना त्यावेळेस ना पूर्ण असा थर बसतो मातीचा. मग त्याच्यावरती परत पाणी टाकावं लागतं, असं डबल काम करावं लागतं. धनुषला आणायला जायचं होतं म्हणून मी केस वगैरे विंचरून घेतले, कारण सकाळी मी हेअर वॉश केला होता आणि केस काय विंचरलेच नव्हते. कधी कधी असं वाटतं की हेअर ग्रोथ छान होते, कधी कधी असं वाटतं की हेअरफॉल खूप जास्त होते. म्हणजे असा केसांचा झपका पडला ना की केस खूप छान दिसतात, आणि माझे केस आधी खूप जास्त दाट होते, पण आता ना इथे राहायला आल्यापासून खूपच जास्त असे पातळ व्हायला लागलेत. जेव्हा आधी मी इथं राहायला आले ना त्यावेळेस माझा इतका मोठा केसांचा झपका पडायचा ना, म्हणजे खूपच जास्त. मला धायरीचं पाणी खूप जास्त सूट झालं होतं, पण इथलं पाणी अजूनही नाही सूट झाले. हेअरफॉल जास्त व्हायला सुरुवात झाली आता. एखादी गोष्ट ना मी अशी परिपूर्ण लक्षात ठेवते, हे मला करायचंच आहे. पण जेव्हा घरातून बाहेर पडते ना त्यावेळेस मला आठवतं, अरे यार आपल्याकडून मी इथंच राहिलं. म्हणजे इतका विसरभोळेपणा आहे माझा. आधी सगळं लक्षात असतं, पण टायमिंगला जर घेऊन जायचं आहे ना मग ते मी विसरते. आज सकाळीही तसंच झालं, काल दिवसभरात 2दाही तसंच झालं. म्हणजे मला ना ते आम्ही टीचरांसाठी बुके वगैरे आणला होता ना त्याची कॉन्ट्री काढली होती आणि एका ताईंना पैसे द्यायचे होते, तर मी ना विसरूनच जात होते. आणि त्यासमोर दिसल्या की मला आठवणीत यायचं. आज मी ना आल्यानंतर असं लक्षातच ठेवलं होतं की नाही मला घेऊन जायचं आहे म्हणून. मग पैसे शोधले आणि मग म्हटलं तर चला, टायमिंग पण झालं होतं तर धनुषला आणायला जाऊयात म्हणून. आणि नेहमीच मला आठवणीने जी घराची की आहे ना ती हातात घ्यावी लागते. एकदा जर विसरली ना तर मला वाटते घराबाहेरच मला दिवसभर थांबावं लागेल म्हणून. म्हणून ते काळजीपूर्वक ना आधीच तयारी करून ठेवावी लागते त्या पण गोष्टीची. त्यानंतर मग मी धनुला स्कूलमधून घेऊन आले आणि आल्यानंतर फक्त 15 ते 20 मिनटं त्याला दिले होते मी. बाकी मग म्हटलं होतं की तू आता लगेच होमवर्क करायला बसायचं. आणि तो त्याचं म्हणणं असतं, म्हणजे क्लासवर्कसुद्धा केलेला असतो ना, तर त्याचं म्हणणं असतं, अगं मग मी स्कूलमध्येच केला मी होमवर्क म्हणून. त्याला समजत नाही ना नक्की क्लासवर्क काय असतं आणि होमवर्क काय असतं ते. त्याचा सगळा होमवर्क घेतला आणि अजूनसुद्धा चालूच होता. पण म्हटलं थोडासा गॅप घे, आपण मस्त असं चहा एन्जॉय करता. दूध आणलं होतं काल घरामध्ये ना, तर दूध पण होतं म्हणून मग मी चहा आणि बिस्किट खायला घेतलं आणि धनुषला चोकोज आणि दूध खायला दिलं. माझ्या धनुने ना चोकोज इतके आणले होते ना, पण ते सगळे कोरडेच खाऊन घेतलेत. म्हणजे घरामध्ये दूध आणत नव्हतं ना त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी कोरडेच खाऊन घेतलेत. आता 2 दिवस झालं घरामध्ये दूध येतंय, तर आता ह्याचे चोकोज सगळे संपून गेलेत. चला आता परत किचनमधली ड्युटी सुरू झाली. आजही हळदी कुंकाला एका ठिकाणी बोलवलं होतं, म्हणजे आमच्याच फ्लोअरला जायचं होतं. आणि बायकांच्यात जायचं म्हटलं की माझं असतं की साडीच घालून जायचं म्हणून. म्हणजे असे काय हळदी कुंकाचे कार्यक्रम वगैरे असतील तर बाकी टायमिंगला आपण नाही ड्रेसवरतीच जातो. पण साडी घालायची होती म्हणून मग लवकर स्वयंपाकाला लागले. म्हणजे 5:30लाच मी भाजी टाकायला घेतली होती. म्हणलं भाताचं कुकर आणि भाजी लावायची. धनुषला बटाटा प्रचंड आवडतो, तो पनीर म्हणून तो बटाटा खातो, म्हणून मग मी ना जास्त बटाटे घेतले होते. म्हणजे 2 बटाटे घेतले होते, नाहीतर आमच्या दोघांच्या भाजीसाठी 1 बटाटा बस होतो, कारण मी जास्त बटाटा खात नाही, हे खातात फक्त. बटाटा चिरून घेतला, कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर, अशी सगळी तयारी केली आणि त्याच्यानंतर काहीच व्हिडिओ नाही शूट केला. पटकन स्वयंपाक आवरला, जेवण वगैरे केलं, हळदी कुंकूला जाऊन आले आणि झोपले. ना व्हिडिओ एडिट केला ना त्याच्यानंतर शूट केलं. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी पण मी शुक्रवारी आपला व्हिडिओसुद्धा नाही आलेला. एवढा आळशीपणा करते मी कधी कधी. सकाळी उठले आणि सकाळी उठल्यानंतर अहोंनी मला सांगितलं की आज टिफिन बनवू नकोस, मी वर्क फ्रॉम होम करणार आहे म्हणून. मग मी तर जास्तच खुश झाले. अजून जरा वेळ झोपले
सकाळी मग उठल्यानंतरनं पहिल्यांदा कचरा बाहेर ठेवला आणि आधीच मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, म्हणजे मला गुलगुले बनवायचे होते ना त्याच्यासाठी. आता ह्याच्यासाठी ना पीठ भिजवण्यासाठी बराचसा वेळ लागतो, थोडीशी रेस्ट पण झाली पाहिजे ना, म्हणून आधीच प्रिपरेशन केली होती. आणि मग नंतरनं कचरा बाहेर ठेवला आणि लगेचच अंघोळीला गेले. म्हणजे रोजचंच माझं रुटीन आहे हे. आधी सगळ्यात पहिल्यांदा ना मी कचरा बाहेर ठेवायचे, पण आता काय होतं, कचरेवाले आमच्या 10च्या म्हणजे आसपास येतात, 8:45 किंवा 10च्या दरम्यान येतात. म्हणून मग मी काय करते, 8:30 पावणे 9पर्यंत तर माझा सगळा स्वयंपाक होऊन पण जातो. मग सकाळचा पण कचरा मी त्याच कचऱ्यामध्ये देऊन टाकते आणि त्यामुळे जास्त कचरासुद्धा आमचा काही साठत नाही. आणि आज पण आता आंघोळ वगैरे करून घेतली, म्हणजे आधी कचरा वगैरे ठेवला, आंघोळ केली आणि लगेचच मी परत किचनमध्ये आले. कारण अहोंचा टिफिन नसला ना की मग धनूसाठी 9:30च्या नंतरनं जरी काही बनवायला घेतलं तरी काहीच हरकत नसते. आता मी तुम्हाला म्हटलं ना की मी उशिराच उठले होते जराशी म्हणून. तर आंघोळीला जाण्याच्या आधी मी ना गुलगुल्याचं जे पीठ असतं ना ते मळून ठेवलं होतं. ते अगदी व्यवस्थित मळावं लागतं, त्यात गाठी वगैरे होतात म्हणून मग म्हटलं की ते मळून ठेवते आणि मगच आंघोळ वगैरे करता येईल. धनूचं काय होतं माहिती आहे का, ज्या दिवशी पप्पा त्याच्या ऑफिसला जातात ना त्यावेळेस त्याला उठ करून मला इतकं मनवावं लागतं ना की काय सांगायला नको. कधी कधी मी व्हिडिओमध्ये दाखवते सुद्धा. त्या उलट जेव्हा त्याचे पप्पा घरी असतात ना त्यावेळेस ना त्याला अजिबात झोप लागत नाही. म्हणजे त्याचं लक्ष एकच असतं, पप्पा घरी आहेत का, पप्पा स्कूलला सोडायला येणार आहेत का, पप्पा मग तुम्ही मला चॉकलेट द्या. धड त्यांनाही झोपून देणार नाही आणि स्वतः पण झोपणार नाही. सकाळी मी जेव्हा किचनमध्ये पीठ भिजवत होते ना त्यावेळेस ना बेडरूममधून तो एकटक माझ्याकडे बघत बसला होता आणि मला म्हणत होता की तू पण इकडे आहे म्हणून. कारण त्याला माहिती आहे ज्या दिवशी पप्पांना सुट्टी असते त्यावेळेस मग त्याचं म्हणणं असतं की मला पण सुट्टी आहे मम्मा त्या दिवशी. कसं बसं मग उठून आला तो आणि किचनमध्येच थांबला होता. आणि त्याला पप्पा घरी असले की अजिबात झोप लागत नाही, कारण त्याला आनंद होणार असतो की पप्पा आज मला स्कूलला सोडा येणार आहेत. म्हणजे त्याचं 10 वेळा विचारून होतं, मम्मा मला सुट्टी नाही का, मम्मा मला सुट्टी नाही का. तुमचे पण मुलं असेच करतात का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजही नेहमीप्रमाणेच गुलगुले अगदी मस्त झाले होते आणि आमच्या नाश्त्यासाठी सुद्धा मी बनवले होते. हे घरी असतात त्यावेळेस मग आमच्या घरामध्ये नाश्ता बनतोच, पण आज मला नाश्ता बनवायचं काय टेन्शनच नव्हतं. धनूचं आवरून घेतलं, म्हणजे ह्यांनीच त्याला आंघोळ घातली, मी कपडे वगैरे घालून दिले आणि पावडरचे काय तेल वगैरे लावायचं असतं ते म्हटलं की नंतरनं लावता येईल. मी पण माझे केस वगैरे काय विचारले नव्हते, पण होता टायमिंग म्हटलं चला भराभर काम आवरूयात. कारण शेजारच्या ताईंसोबत जरा बाहेरसुद्धा जायचं होतं. मग म्हटलं की परत गडबड व्हायला नको, म्हणून मग मी जी काही कामं आहेत ना ती आवरायला घेतली. आता घरातले क्लिनिंग करायची, पण काय सांगू तुम्हाला, म्हणजे वेळ पण भेटत नाही आहे, मन पण लागत नाही, असं काहीसं आत्ता माझं सध्या सुरू आहे. बेडरूममध्ये सगळीकडे कपड्यांचाच धिंगाणा पडला होता. कधीतरी असं होतं की अजिबात काही पसारा नसतो, पण कधी कधी असं होतं ना इतका पसारा असतो की मला आवरायचाच कंटाळा येतो. म्हणजे विचार करू शकतो ना आपण, घरामध्ये फक्त 3 माणसं राहतात, मग काय पसारा होत असेल, पण इतका पसारा होतो की काय सांगावं. रात्री मी ही साडी घातलेली ना अशीच काढून तिथेच ठेवून दिली होती. म्हटलं सकाळीच हिचं काय आवरावर करता येईल ती करायची, आत्ता काहीच नाही करायचं. आणि तसं वेळ होता बरं का. घरातली मी कामं वगैरे सगळी आवरली होती, कारण मम्मीचा कॉल आला होता. तिच्यासोबत बोलत बोलत मी भांडी झाडू असं सगळं केलं होतं आणि फक्त कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी होत्या. पण म्हटलं जाऊ देत, आता फोन ठेवल्यानंतर कामं करायचा कंटाळा येतो. आणि गंमत सांगू काय झाली होती, म्हणजे माझं सगळं आवरून झालं होतं तरी पण मम्मी बोलतच होती. मग मी विचार केला की चल मम्मी मी आता इडलीचं पीठ भिजत घालते. तसं म्हणले आणि तोपर्यंत मग मम्मी म्हणली की चल मी पण झोपते आता, ठेवते फोन. म्हटलं ठीक आहे. अक्षरशः मी इडलीची डाळ काढली होती ना उडदाची, ती पण तशीच पातेल्याखाली झाकून ठेवली आणि डायरेक्टली झोपायला गेले. अशी मी शहाणी आहे. म्हणजे बोलता बोलता इतका मूड लागतो ना. आणि खरंच असं होतं, म्हणजे मला धायरीचीच आठवण येते ह्या दिवसांमध्ये की आम्ही मैत्रिणी म्हणजे दोघी तिघीच होतो आम्ही, पण इतक्या छान गप्पा मारत बसायचो ना की खूप मस्त वाटायचं. कामं आवरायला पण एनर्जी असायची की चल आवरून मगच बाहेर बसता, आल्यानंतर उशीर होईल कामं करायला म्हणून. पण इथे तसं काहीच नाही आहे ना, दिवसभर घरातलंच काम, त्यामुळे कामांना सुद्धा माझ्याकडून खूप जास्त उशीर होत असतो आजकाल. बेडरूममध्ये आले त्याच्यानंतरनं कपडे वगैरे जी बाहेरची होती ना ती काढून ठेवली, सगळा टोटली पसारावरून घेतला. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की पाहुणे येणार आहेत म्हणून जरा बेडची अरेंजमेंट पण जरा वेगळी करायची आहे. पण ज्यावेळेस करायला घेतलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये आलं की नको, असंच छान वाटते, आपण असंच राहू देत आता म्हणून. आणि परत 3-4 तासांनी माझ्या मनामध्ये हे सुरू झालं की आपण करायला पाहिजे आणि बघू, जर केलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी म्हटलं ना रविवारी हळदी कुंकू करायचं आहे, सो त्याचीच तयारी चालली आहे ना ही. टिपवाय वगैरे म्हटलं जरासं क्लीन करूयात. वरची जी ग्लास आहे ना त्याची ती फुटली आहे, त्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप जास्त धूळ बसते. म्हणून मी आज काय आयडिया केली माहिती आहे का, सगळ्यात जो टिपवाय आहे ना तोच खाली पाडला आणि छानसं झाडून क्लीन करून घेतलं. जे स्टोन आहेत ना ते कलरफुलवाले ते जरा पुसून ठेवणार होते, पण ते पण एवढे काय त्याच्यावरती धूळ नव्हती म्हणून मी तसेच ठेवून दिले.
आणि टिपवाय ना खरंच खूप जास्त खराब झाला आहे. म्हणजे विचार केला होता ग्लास बसवून घ्यायची, पण जे आत्ता आम्ही घरामध्ये फर्निचर बनवलं आहे ना, त्या फर्निचरला हा टिपवाय अजिबात सूट होत नाही आहे. आणि आता काम चालू वेळ चालली आहे, म्हणजे आहे तर वापरूयात. जेव्हा जास्त खराब होईल त्यावेळेस आपण नवीन घ्यायचा. म्हणजे आम्ही बघूनसुद्धा आलो आहे. पण तिथं गेल्यानंतरनं जेव्हा प्राईज ऐकली ना, तेव्हा मीच थक्क झाले. म्हणजे 5,000चा काहीतरी समथिंग सांगितलं आम्हाला. मी म्हटलं चला आपल्याकडे जेव्हा पैसे येतील ना, त्यावेळेस आपण नक्कीच त्याला घ्यायचा म्हणून. ते आवरलं आणि माझं ना वरती फॅनकडे लक्ष दिलं. तो खूप जास्त खराब झाला होता. मग तोही क्लीन करून घेतला. आजच्या या कामासोबत मी व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.